आपण पाहतो एनसी आणि काँग्रेस 48 जागांवर आघाडी। मात्र जम्मू काश्मीरमध्ये भाजप देखील 30 जागांवर या ठिकाणी पोहोचलेली आहे। बडगाव आणि गांदरबल या दोन्ही जागांवर सध्या ओमर अब्दुल्ला आघाडीवर आहे। ओमर अब्दुल्लांची घौडदौड जी आहे ती सुरूच आहे। सुरुवातीपासूनच या दोन्ही मतदारसंघांमधून ते आघाडीवर आहेत। बडगाव आणि गांदरबल या दोन्ही जागांवर ओमर अब्दुल्ला हे सध्या पुढे असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतंय। बडगाव आणि गांदरबल या दोन्ही जागा ज्या आहेत ते अतिशय प्रतिष्ठेच्या ज्या आहेत त्यांनी केलेल्या होत्या। ही निवडणूक प्रतिष्ठेची त्यांनी केलेली आहे आणि या दोन्ही जागांवर सध्या ओमर अब्दुल्ला हे पुढे असल्याचं पाहायला मिळतंय, आघाडीवर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर बडगाव आणि गांदरबल या दोन्ही जागांवर ओमर अब्दुल्ला आघाडीवर आहेत। इथे भाजपने आपला उमेदवार दिला नव्हता, तर पीडीपीचे बशीर अहमद मीर या ठिकाणी उमेदवार होते, तर अपक्ष उमेदवार सज्जन अहमद वगाय यांनी निवडणूक लढवली होती। तर बडगावमध्ये ओमर अब्दुल्ला हे आघाडीवर आहेत। बिजवारामध्ये इल्तिजा मुफ्ती या पिछाडीवर आहेत। मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी आहे। काँग्रेसचे बशीर अहमद शाह या ठिकाणी आघाडीवर आहेत। पीडीपीला हा मोठा एक धक्का। पीडीपी 3 जागांवर या ठिकाणी आलेली आहे, तर भाजप 30 जागांवर पोहोचलेली आहे। जम्मू काश्मीरमध्ये म्हणजे कलम 370 हटवल्यानंतर सुद्धा भाजपला 30 जागांवर आघाडी घेण्यात या ठिकाणी यश आलंय। नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस मिळून या ठिकाणी 48 जागांवर आघाडी। हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधल्या या विधानसभा निवडणुका अगदी दिग्गजांना धक्का देणाऱ्या या ठिकाणी ठरत आहेत। अगदी अनपेक्षित कल जे आहेत ते या ठिकाणी लागताना आपण पाहतोय। हरियाणामध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेस आता 60 जागांवर आघाडीवर आहे। 65 आकडा होता तो कमी झालेला आहे। काँग्रेस आता 60 जागांवर आघाडीवर आहे। भाजप 24 जागांवर आघाडीवर आहे, तर इतर 4 जागांवर आघाडीवर आहे। आणि हरियाणामध्ये सर्वात मोठा धक्का आहे तो म्हणजे जेजेपीला, दुष्यंत चौटाला यांच्या पक्षाला। दुष्यंत चौटाला ते ज्या मतदारसंघातून उभे आहेत त्या ठिकाणी त्यांची पिछाडी आहे, त्या ठिकाणी सुद्धा त्यांना आघाडी जी आहे ती करता आलेली नाहीये। चौटाला कुटुंबियासाठी, त्यांच्या परिवारासाठी ही निवडणूक अत्यंत धक्कादायक जी आहे ती ठरते, कारण अभय चौटाला हेच फक्त मतदारसंघामधून पुढे आहेत, तर इतर 4 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहेत। त्याच्यामुळे हरियाणामधली ही निवडणूक प्रत्येक पक्षासाठी एक धक्का देण्याची ठरते। काँग्रेस आघाडी काश्मीरमध्ये आता हाफ सेंचुरी केली एनसी आणि काँग्रेसनं। एनसी आणि काँग्रेस मिळून इथे 50 जागांवर आता पोहोचलेले आहेत। भाजप 28 जागांवर, पीडीपी 3 आणि इतर 9, तर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसनं या ठिकाणी जोरदार मुसंडी मारली आहे। 50 जागांवर आता एनसी आणि काँग्रेस पोहोचलेले आहेत जम्मू काश्मीरमध्ये। एनसी आणि काँग्रेसनं मॅजिक फिगर जी आहे ती केव्हाचीच ओलांडलेली आहे। आता हा आकडा पोहोचलेला आहे 50चा। आता अपडेट जे आहेत येत आहेत, पाहूयात अपडेट नेमके काय सांगतायत। हरियाणाच्या गडी सांपला किलोईमधून भूपेंद्र हुड्डांची आघाडी जी आहे ती कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। डबवालीमधून आदित्य चौटाला हे सध्या पुढे आहेत। अटेलीमधून भाजपाच्या आरती सिंह या आघाडीवर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। प्रत्येक अपडेट TV9 मराठीवर सर्वात पहिले। हरियाणाच्या गडी सांपला किलोईमधून भूपेंद्र हुडा यांची आघाडी इथे या ठिकाणी कायम आहे। काँग्रेसनं या ठिकाणी जोरदार मुसंडी मारली आहे। हरियाणाच्या हिसारमधून सावित्री जिंदाल यांनी आघाडी घेतलेली आहे। आदमपूरमधून भव्य बिश्नोई हे मात्र पिछाडीवर आहे।